मटर पराठा गजगजीत आणि ओला होतो का? तर ही एक वस्तू घातल्यानंतर पराठा टेस्टही होते छान आणि पराठ्याचा मसालाही होतो एकदम खुसखुशीत आणि कोरडा. त्याच्यामुळे पराठा राहतो एकदम 24 तास जसाचा तसा आणि चवीलाही एकदम बेस्ट लागतो. तर जयस पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटर पराठा. सर्वात प्रथम पाणी गरम करून घ्यायचे आहे. त्यामध्ये एक मोठी वाटी भरून वाटाणे घालायचे आहे. हे वाटाणे 5 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती उकडून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामधले पाणी चाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे. हे वाटाणे गार होण्यासाठी ठेवायचे. पराठे बनवण्यासाठी आपल्याला कणिक 2 मोठ्या वाट्या घ्यायच्या आहे. त्यामध्ये 2 पडी आपल्याला तेल घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे सारं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, कणिक मळताना आपण ही नरम ठेवायची आहे. कडक आपल्याला पराठे बनवण्यासाठी योग्य नाही. या कारणामुळे आपण कणिक ही एकदम हलकीशी नरम ठेवणार आहोत. आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात. सारणाच्या मसाल्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचाचं अद्रक, 2 टेबलस्पून धणे घ्यायचे आहे. यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे घ्यायचे आहे. हे मिश्रण आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती जाडसर आपण वाटला आहे. यानंतर कढईमध्ये 1 पडी तेल घालायचे आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. 1.5 चमचा आपल्याला मोहरी घालायचा आहे. मोहरी तडतडू द्यायची आहे. मिक्सरला ग्राइंड केलेला मसाला आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचा आहे. 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हा कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे. यामध्ये नंतर आपण 1 टेबलस्पून गरम मसाला ॲड केलेला आहे. हळद आपल्याला अर्धा टेबलस्पून टाकायची आहे आणि 2 चिमूट हिंग टाकायचा आहे. हा मसाला अर्ध्या मिनिटसाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. यानंतर 2 पडी तेल घालून आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल. त्यामध्ये 2 मोठे चमचे बेसनाचं पीठ घालायचं आहे. ते सुद्धा आपल्याला कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, परतताना गॅस कमी ठेवायचा आहे. 1 मिनिटामध्ये आपलं हे मिश्रण एकदम रेडी आहे. तर हे मसाला आणि पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून कढई आपल्याला बाजूला ठेवायची आहे. वाटाणे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, वाटाणे बारीक करायचे आहे. मसाला तर आपला रेडीच आहे. यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे वाटाण्यांचं ते घालून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे सारं मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. हे मिश्रण 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, आपलं हे मिश्रण थोडं कोरडं झालेलं आहे. यामध्ये आपण कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे. हे मिश्रण एकदम रेडी आहे. तर आपण गॅस बंद करून खाली ठेवून घेऊया. कणिक छान मळून घ्यायचे आहे. त्यानंतर हा छोटा उंडा मी घेतला आहे. याचे 2 भाग करायचे आहे. दोन्ही भाग आपल्याला छान एक समान लाटून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, दोन्ही पुऱ्या आपल्याला सारख्या लाटायच्या आहे. त्यानंतर आपण जे मटारचं सारण बनवलेलं आहे ते यामध्ये पसरवायचं आहे. गतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी पुरी आपल्याला या वरच्या पुरीवरती ठेवायचं आहे, जेणेकरून जे आपण मिश्रण भरलेलं आहे ते बाहेर नाही यायला पाहिजे. गोल आकारात सर्व बाजूने एका बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. आपण जशी भाकरी थापतो त्या तऱ्हेने गोल गोल चाकी फिरवत समान सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे. थोडं पीठ लावून आपण
ह्या पराठा थोडा जाडसर लाटून घेणार आहोत। पराठा लाटून झाला आहे तर आपल्याला गरम तव्यावरती घालायचा आहे। लक्षात घ्या गॅसचा फ्लेम हा मीडियम पाहिजे। तर याच्यानंतर आपल्याला लगेचच 1 ते 2 सेकंदामध्ये पराठा हा पलटून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने तेल लावून घ्यायचे आहे, जेणेकरून पराठा छान क्रिस्पी होईल। तसंच दुसऱ्या बाजूने पलटून सुद्धा आपण छान तेल लावून घेऊया, जेणेकरून दोन्ही बाजूने पराठा छान क्रिस्पी होईल। तर गरमागरम थंडीमध्ये आपला मटर पराठा एकदम रेडी आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।